नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर राठोड पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो। तुम्ही माझ्या मागे बघू शकता कलिंगडाची रोपं पडलेली आहेत। तर मित्रांनो, महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड सुरू झालेली आहे। तर मित्रांनो, अशातच आपल्याला प्रश्न पडतो की कलिंगडाची कोणती व्हरायटी निवडावी लावण्यासाठी। तर मित्रांनो, जास्त आपला वेळ न घेता मी सुरुवात करतो। तर मित्रांनो, ह्याच्या मी तुम्हाला व्हरायटीची नावं सांगणार आहे। त्या सगळ्यात चांगल्या आहेत, कोणतीही खराब नाही किंवा कोणतीही चुकीची नाही। किंवा माझ्याकडून काही व्हरायटी सुटल्या असेल नाव घेण्याचं तर तुम्ही ते कमेंट मध्ये सांगा की ही व्हरायटी सुद्धा चांगली आहे, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा माहिती होईल आणि मलाही सुद्धा त्याची माहिती होईल। तर मित्रांनो, आपण सगळ्यात अगोदर मॅक्स ही व्हरायटी बघूया। मॅक्स सुद्धा ही चांगली आहे मित्रांनो। थंडीमध्ये थोडंसं सगळ्याच व्हरायटी उशीर घेतात। वातावरण जर थंडी जास्त असली तर उशीर निघतात। तर एक 60 ते 70 दिवसामध्ये थंडी नसली तर निघून जाते, पण थंडी असली की 80-85 दिवस किंवा 90 दिवसापर्यंत कलिंगड हे जातं। तर मॅक्स आहे मित्रांनो, मॅक्स सुद्धा आपण लावू शकतो। त्यानंतर सिम्बा सिजंटा या कंपनीची सिम्बा सुद्धा चांगली व्हरायटी आहे, ती सुद्धा आपण लावू शकतो मित्रांनो। त्यानंतर प्रचंड कलर्स सीड्स या कंपनीची प्रचंड मार्केटमध्ये खानदेशमध्ये खूप उत्पन्न चांगले आलेले मागे लावलेल्या शेतकऱ्यांना ती सुद्धा आपण लावू शकतो। कलर्स सीड्सची मेलोडी आहे मित्रांनो, मेलोडी सुद्धा चांगलं उत्पन्न देऊन गेलेली आहे भरपूर शेतकऱ्यांना, ती सुद्धा आपण लावू शकतो। त्यानंतरची पुढची जी व्हरायटी आहे मित्रांनो, DCS सीडची जिग्ना गोल्ड, ही सुद्धा आपण लावू शकतो मित्रांनो। ही सुद्धा व्हरायटी खूप चांगली आहे, चांगलं उत्पन्न देऊन जाते। त्यानंतर मित्रांनो, आता आर्डोर सीड्स या कंपनीची विराट ही व्हरायटी सुद्धा मार्केटमध्ये खूप चांगलं म्हणजे चालते, शेतकरी पसंत देत आहेत या व्हरायटीला, विराटला घेण्यात। त्यानंतर मित्रांनो, नावाजलेली व्हरायटी सिमॉन्स या कंपनीची बाहू, तर ही पण सुद्धा चांगली व्हरायटी मित्रांनो, उत्पन्न आपल्याला अपेक्षित उत्पन्न देऊन जाते। तर त्यानंतर मित्रांनो, इलाइट सीडची रसिका आहे, ही सुद्धा चांगली व्हरायटी आहे, ही सुद्धा आपण लावू शकतो मित्रांनो। त्यानंतर सागर सीडची व्हरायटी सागर किंग, ही सुद्धा एकदम उत्तम व्हरायटी आहे मित्रांनो। यापैकी तुम्ही मित्रांनो, मी 9-10 नावं घेतलीत, यापैकी तुम्ही कोणती एक व्हरायटी लावा आणि टरबूजाचं उत्पन्न चांगलं काढा। धन्यवाद।